नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या डाळिंबाला खूप रेट कमी भेटत आहे, पण रेट वाढवणं हे तुमच्या किंवा माझ्या हातात नाही। पण आपला बाग हा क्वालिटी तयार करणं, आपले डाळिंबाचे फळ क्वालिटी तयार करणं हे आपल्या हातात आहे। शेतकरी मित्रांनो, डाळिंबाचे फळच तुम्हाला 150 प्लस करा, आज पण मार्केटमध्ये 150 प्लस साईजला रेट चांगला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या बागाला हार्वेस्टिंगला 1 महिना बाकी आहे किंवा 15 दिवस बाकी आहे, अशा लोकांनी डाळिंबाची साईज काय करायची याच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर शेतकरी मित्रांनो, एकदा परिस्थिती समजून घ्या, डाळिंबाची साईज का बरं होत नाही। काय झालंय, यावर्षी पाऊस खूप लेट झाला आणि उन्हाचा काळ हा जादा राहिला, उन्हाळ्याचा काळ जादा राहिला, यामुळे लवकर फळ मॅच्युरिटीकडे गेले आणि लवकर फळाला कलर आलेला आहे। एकदा फळ मॅच्युरिटीकडे लवकर गेलं तर साईज होण्यासाठी खूप जादा प्रमाणामध्ये त्रास होतो। आणि त्यातल्या त्यात काय झालं, तुमची जी मुळी ती स्टॉप झालेली होती पाऊस थांबल्यामुळे, आणि त्यामुळे पण तुमची साईज थांबली गेली। पण आता पाऊस पडलाय, पाऊस सगळीकडे झालेला आहे, आता तुमची मुळी व्यवस्थित गेलीच असेल, मुळांवरती निमेटोड असेल तर तुम्हाला मी सांगितलंय नो नोट सोडून घ्या। पण आता जे मॅच्युरिटीकडे गेलेले फळ आहे, त्या फळांची साल ही कडक झालेली असेल, साल लूज करण्यासाठी कॅल्शियम बोरॉन वापरा। कॅल्शियम बोरॉन घेताना नायट्रेट कॅल्शियम बोरॉन नका घेऊ, ग्लुकोनेट कॅल्शियम बोरॉन घ्या, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं कृष्णवेली कंपनीचं CB प्लस घ्या 2 ml पर लिटरने। तुमची साल कडक झाली असेल तर ती लूज होऊन जाईल। आता ही साल लूज झाल्यानंतर तुम्हाला अन्नद्रव्य खालून काय द्यायचंय। तर शेतकरी मित्रांनो, आताच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या तुमच्या वॉटर सोल्युबल मध्ये पोटॅशचं प्रमाण जादा असेल, त्या वॉटर सोल्युबलचा वापर आपल्याला करायचा आहे। त्याच्यामध्ये काय असेल, 0,050 पोटॅशियम सोनाइड हे घटक तुम्हाला जादा वापरायचे। त्याच्याच बरोबर पोटॅश ऑब्झर्वंट करणारा बॅक्टेरिया ह्यात असू द्या। पोटॅश हा सगळ्यात जादा बाकीच्या मॉलिक्युल पेक्षा मोठा आणि त्रिकोणी आबोडधोबड कंटेन आहे, तो सहजासहजी मुळांद्वारे अपटेक होत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला अमृत बायोके हे प्रोडक्ट तुम्हाला ड्रिपने 1 लिटर द्यायचंय, जेणेकरून तुम्ही जे पोटॅश आतमध्ये वापरणार आहे ड्रिपद्वारे तो इझी अपटेक केला जाईल। शेतकरी मित्रांनो, 0946 सारखी ग्रेड तुम्हाला आता चालू करायची आहे ड्रिपने सोडायला, तसंच 0050 सारखी ग्रेड आहे ती पण चालू करा। त्याच्याच बरोबर पोटॅशियम सोनाइड पण तुम्हाला 2-3 किलो 2-4 किलो हे ड्रिपने सोडायचंच आहे। शेतकरी मित्रांनो, जास्त पाणी पण द्यायचं नाही, अर्धा एक तास तुम्हाला ज्या वेळेस ग्रेड सोडायचा आहे त्यावेळेसच पाणी द्या। पाऊस सतत पडत असतो, पाणी सारखं देऊ नका, त्याच्यामुळे मुळा तुमच्यावाल्या अपटेक करणं बंद करतील। शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं ह्या 2-4 ग्रेड वापरून घ्या। त्याचबरोबर आता ज्यांचा बाग आता 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला बायोकेचा स्प्रे घ्यायचा, 0946 चा स्प्रे घ्यायचा। अमृत आकाश बायोको हे 2 ml ने घ्यायचं, 0946 हे तुम्हाला 2.5 ml ने घ्यायचं, त्याचा स्प्रे करून द्यायचा, कलर चाकाकी 1 नंबर चांगली होईल। तसंच शेतकरी मित्रांनो, आता काय होतंय, ज्यांच्या बागामध्ये साईज थांबले त्यांनी एकदा फळ बघून घ्या आपल्याला। जर तुमच्या ह्या डाळिंब फळाची ही तुटी मिटली असेल तर साईज होणं कठीण आहे। एक्झाम्पल, हे 2 फळ आहे, आता ह्या 2 फळामध्ये हिची तुटी अजून ही फुललेली आहे आणि याची तुटी ही पुढचं जे असेल ते मिटलेलं आहे, याची साईज होणार नाही, पण याची साईज होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत ही तुटी मिटत नाही तोपर्यंत साईज व्हायचे चान्सेस चांगल्या प्रमाणात असतात। आणि जरी पण ज्या शेतकऱ्यांच्या बागामध्ये फळं जास्त झाले असतील, ज्याला कलर आला असेल, ते फळ तुम्ही हार्वेस्टिंग करून घ्या, नंतरच्या फळांची साईज तुम्हाला चांगल्या प्रमाणात होतील। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस शुगर जादा उतरण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळेस तुमचे फळ ड्रॉपिंग होण्याचं प्रमाण हे पण वाढतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ड्रॉपिंग व्हायला लागल्यावर साईज झालेले फळ तुम्ही काढून हार्वेस्टिंग करून घ्या, त्यामुळे बाकीच्या फळांची पण साईज होईल आणि ते फळांचे नुकसान पण तुम्हाला होणार नाही। ज्यांचा कलर एकदम परफेक्ट आलेला आहे, आपण काय करतोय, रेटच्या वाढतील या अंदाजाने आपण ह्या वर्षी पुढे लोटत आहे बाग। 15 दिवसाने वाढतील, 8 दिवसाने वाढतील, पण जे पहिले फळ जे सेटिंग झालेले असतील त्याचे फळ आता ड्रॉपिंग होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। पण त्यामुळे काय करायचं, जे पहिले फळ असतील पहिल्या वेळेस सेटिंग झालेली असेल, आता प्रत्येक जणांचा बाग हा 1 टाइम सेटिंग झालेला नसेलच, ज्यांचा बाग हा अगोदर सेटिंग झालेला फळ असतीलच 10-15 20-25 असतील, ते फळ हार्वेस्टिंग करून घ्या।
त्यामुळे काय होईल, मागचे जे फळं असतील त्याची साईज चांगली उचलल आणि त्यावेळेस पण रेट जर वाढला दिवस करणी तर तुमचा रेट चांगला भेटेल आणि बाग तुमचा चांगल्या पद्धतीने विकला जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच होतं का आपला बाग एक नंबर बनवायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय काय. तर शेतकरी मित्रांनो, आता मी व्हिडिओ तयार करण्याचं कारण सांगितलं. व्हिडिओ तयार केला तुमच्यासाठी. रेट या वर्षी कमी भेटले, पण माल मार्केटमध्ये जर तुमचा माल एक नंबर विकला तर तुम्हाला रेट चांगला भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून नवीन नवीन माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या काही प्रश्न असेल तर आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये मी प्रत्येक कमेंटला उत्तर देत असतो. जर ज्यांना अजून डीपमध्ये नॉलेज पाहिजे असेल त्यांनी आमच्या चॅनलची मेंबरशिप चालवलेली आहे, त्यांनी मेंबरशिप घेऊ शकतात. आता खूप मेंबर जोडलेले आहे आणि अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करतच जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.